Welcome to this video class of our 9th class English second lesson 1.2 The Fun They Had. In this particular video, we are going to learn the first section of this lesson, warming up section, as well as the explanation of the first half of this lesson. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या इयत्ता 9वी इंग्रजी विषयाचा दुसरा जो पाठ आहे 1.2 द फन दे हॅड या पाठाबद्दल आपण शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण या पाठातील जो पहिला भाग आहे वॉर्मिंग अप सेक्शन आणि सुद्धा आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ म्हणजे शैक्षणिक व्हिडिओ आहे आणि जसा करमणुकीचा व्हिडिओ असतो तशा पद्धतीने हा व्हिडिओ नाही. त्याच्यामुळं तुम्हाला हा घटक व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी किंवा कुठलाही किंवा कोणताही शैक्षणिक व्हिडिओ पाहत असताना आपण वर्गामध्ये सर शिकवत असताना ज्या पद्धतीनं आपण एकाग्रपणे लक्ष देऊन समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो तशाच पद्धतीनं हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला शांतपणे आणि एकाग्रपणे हा व्हिडिओ पाहावा लागेल, तरच तुम्हाला तो समजेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. तत्पूर्वी आपण हा जो पाठ आहे हा पाठ सर्वप्रथम तुमच्या पाठ्यपुस्तकाचा उपयोग करून आपण हा पाठ व्यवस्थितपणे वाचून घ्यावा आणि त्यानंतरच आपण हा व्हिडिओ पाहावा, जेणेकरून आपणाला हा पाठ व्यवस्थितपणे समजण्यास मदत होईल. स्टुडंट्स, this is not an entertainment video, so this is not a catchy or very attractive video. You may be bored, or some students may be bored while watching this video. This is an educational video. While we are in class and when your teacher are teaching you, you pay your attention. If you do not pay your attention in classroom while your teacher is teaching, you cannot understand. It means if you want to understand the content or a lesson, we need to pay your attention. It will help you to understand better. There is a proverb or there is a sentence that is learning is an outcome of your attention. What type of attention you give while learning, your understanding increases and it will help you to learn new things. तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही लक्ष एकाग्र कराल तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तो घटक किंवा तो पाठ समजण्यास मदत होत असते. म्हणूनच म्हटलं जातं की लर्निंग इज अन आउटकम ऑफ अटेन्शन. म्हणजे शिकणं हे तुमच्या एकाग्रतेवर अवलंबून असतं. तुम्ही जेवढी एकाग्रता लावाल तेवढं तुम्हाला जास्त समजण्यास मदत होईल. सो while watching this video, use your textbook, watch this video till end, and before going through this video, please pause this video and read the lesson from your textbook, and after completing your reading, watch this video. All these things will help you to understand better or to learn better this lesson. या सगळ्या गोष्टी म्हणजे व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्ही पाठ वाचून घ्या, व्हिडिओ पाहत असताना तुम्ही तुमच्या पुस्तकाचा उपयोग करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला हा घटक किंवा हा पाठ समजण्यास मदत होईल. This is the first section of our lesson, warming up section. Under this warming up section, there is a chit chat section. What is meant by chit chat? Chit chat means to discuss or to exchange our thoughts with others. Exchange of our thoughts and ideas through questioning and answering by giving information and asking information. Chit chat section म्हणजे काय? तर चर्चा करणे, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या विचारांचं
आपल्या मनातील कल्पनाचं आदान प्रदान करणे. सो अंडर this warming up section there is a chit chat section, and the first question of this chit chat section is, what do you like best about your school? like म्हणजे च्या सारखा पण होतं, पण या ठिकाणी like म्हणजे आवडणे. बेस्ट, व्हॉट इज मीन बाय बेस्ट? यस, बेस्ट म्हणजे काय? सर्वोत्कृष्ट किंवा सर्वोत्तम. गुड, बेटर आणि बेस्ट. गुड म्हणजे चांगला, बेटर म्हणजे च्यापेक्षा चांगला, आणि बेस्ट म्हणजे सर्वात चांगला, ज्याला आपण सर्वोत्तम किंवा सर्वोत्कृष्ट असं म्हणूया. सो व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल? अबाउट म्हणजे च्याविषयी. अबाउट युअर स्कूल, तुमच्या शाळेविषयी तुम्हाला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट कोणती? किंवा शाळा म्हटल्यानंतर शाळेमध्ये तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं? एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विषय जास्त आवडतो, किंवा कोणाला त्यांचा जो काही ग्रुप असतो मित्रांचा तो आवडतो, किंवा काही विद्यार्थ्यांना मग शाळेमध्ये गेल्यानंतर मजा करायला आवडतं, किंवा मग खेळायला आवडतं, किंवा कोणाला शाळेतील इतर ज्या ॲक्टिव्हिटीज असतात तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग नोंदवायला आवडतं. व्हॉट डू यू लाईक बेस्ट about your school? The answer of this question may be different from different students, because your thought, your attitude or your favorite thing is different from others. तुम्हाला जे आवडणारी गोष्ट असेल किंवा तुमचा जो दृष्टिकोन असेल किंवा प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या असतात, त्या कारणाने मग या प्रश्नाचं उत्तर हे विद्यार्थ्यानुसार भिन्न असू शकतं किंवा सारखंही असू शकेल. सो व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल? तर तुम्हाला तुमच्या शाळेबद्दल सर्वात चांगलं काय आवडतं? द नेक्स्ट क्वेश्चन इज, डू यू थिंक स्कूल इज फन? थिंक म्हणजे विचार करणे. फन, FUN, फन म्हणजे काय? मजा किंवा गंमत किंवा धमाल ज्याला म्हणूया. लाईक वी एन्जॉय आवर स्कूल ट्रिप, वी ऑल्सो एन्जॉय द फेअर और द सेटिंग ऑफ फेअर. फेअर म्हणजे काय? जत्रा किंवा यात्रा. यात्रेमध्ये गेल्यानंतर जसं तुम्ही धमाल करता, तुम्हाला मजा येते, किंवा काही जणांना समजा मित्रांसोबत चर्चा करायला, गप्पा करायला, जोक सांगायला आवडतं, किंवा आपण शैक्षणिक सहलीमध्ये, शाळेच्या सहलीमध्ये गेल्यानंतर सुद्धा खूप धमाल करतो. तशाच पद्धतीनं डू यू थिंक स्कूल इज फन? तुम्हाला असं वाटतं का की शाळा म्हणजे एक धमाल आहे? आपण पाहतो मित्रांनो की मागच्या 1-1.5 वर्षापासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे शाळा या बंद आहेत, आणि त्यामुळं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना शाळा कधी सुरू होते आणि कधी आपण शाळेत जाऊन मजा करतो असं झालं असेल. सो डू यू थिंक स्कूल इज अ फन? मग तुम्हाला असं वाटतं का शाळा म्हणजे एक मज्जा आहे किंवा धमाल आहे? द नेक्स्ट क्वेश्चन इज, विच इज द पार्ट दॅट यू डोंट लाईक? लाईक द पार्ट और द थिंग विच यू लाईक मोस्ट और द बेस्ट फ्रॉम युअर स्कूल or about your school. The same way there is something which you don't like. जसं तुम्हाला एखादी गोष्ट सगळ्यात जास्त आवडते, तशाच पद्धतीने अशी काही एखादी गोष्ट असेल की जी गोष्ट तुम्हाला आवडत नसेल, तर which is that thing that you don't like? मग तुम्हाला न आवडणारी, तुम्हाला न पटणारी बाब कोणती आहे? The next thing is, or the next question is, how often? Often म्हणजे काय? किती वेळेला. हाऊ म्हणजे कसा, पण या ठिकाणी हाऊ मेनी म्हणजे किती. तशा पद्धतीनं ऑफन म्हणजे नेहमीच. तर हाऊ ऑफन शुड द टीचर गिव्ह यू अ टेस्ट? टेस्ट म्हणजे काय? चाचणी. आपण आता पाहतो की शाळा बंद असल्यामुळं चाचणी आणि परीक्षा या बाबी सुद्धा जवळजवळ कमी झालेल्या आहेत. तशाच पद्धतीनं मग सुरळीत शाळा सुरू असताना सुद्धा बऱ्याच जणांना समजा टेस्ट वगैरे आवडत नसतात किंवा परीक्षेला सामोरं जायला आवडत नाही, परंतु चाचणीद्वारे आपणाला प्रश्न उत्तराचा सराव होतो आणि याचा उपयोग आपणाला आपल्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट किंवा जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी सुद्धा होत असतो. यासोबतच पाठाची तयारी व्यवस्थितपणे करण्यासाठी सुद्धा ज्या टेस्ट आणि एक्झाम्स असतात याचा उपयोग होत असतो. म्हणजे टेस्ट आणि एक्झामच्या द्वारे आपण जे
अध्यापन केलेलं आहे, आपण ज्या नवीन बाबी शिकलेलो आहोत, तर त्या कितपत आपल्या लक्षात आलेल्या आहेत हे आपल्याला त्याच्यातून दिसून येतं. सो हाऊ ऑफन शुड द टीचर गिव्ह यू अ टेस्ट? तर तुमचे शिक्षक तर किती वेळेला तुमची चाचणी घेतात किंवा परीक्षा घेतात? सो these are the questions from chit chat section. Now we can see the next section. Can you think of any devices, objects that came into use in the recent past but are now outdated? Can you think of any devices? तुम्ही अशा एखाद्या गॅजेट बद्दल, एखाद्या साधनाबद्दल किंवा एखाद्या मशीन बद्दल किंवा एखाद्या वस्तूबद्दल तुम्हाला असं एखादी वस्तू आठवते का? दॅट केम इन टू यूज. यूज म्हणजे वापर करणे. केम इन टू यूज म्हणजे जी वापरात आली होती. कधी? इन द रिसेंट पास्ट. रिसेंट म्हणजे नुकतंच, पास्ट म्हणजे गतकाळ किंवा भूतकाळ ज्याला म्हणतात. बट आर नाऊ आउटडेटेड. आउटडेटेड म्हणजे काय? कालबाह्य होणे. म्हणजे तुम्हाला एखादी वस्तू, एखादं गॅजेट, एखादं यंत्र असं आठवतं का की जे नुकत्याच काही कालापूर्वी किंवा काही काळापूर्वी ते वापरात आलेलं होतं, परंतु सध्या ते काय झालेलं आहे? आउटडेटेड झालेलं आहे, कालबाह्य झालेलं आहे. कालबाह्य कशामुळे होतं? ज्यावेळेस समजा नवीन व्हर्जन येतं किंवा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येते त्यावेळेस काय होतं? पहिली जी आपण वस्तू वापरत असतो तर ती काय होऊन जाते? आउटडेटेड होऊन जाते. लाईक वी कॅन गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ ब्लॅक अँड व्हाईट TV फ्रॉम लास्ट 20 to 25 years ago. We use television which was black and white. मागच्या 20-25 खालचा जर आपण काळ आठवला तर आपल्या घरामध्ये जे आज टेलिव्हिजन आपण पाहतो तर 20-25 वर्षापूर्वी जो टेलिव्हिजन होता तो कसा होता? तर तो ब्लॅक अँड व्हाईट होता आणि फक्त ते दूरदर्शन दिसायचं, त्याच्यावर एकच चॅनल दिसायचं. आपण त्या आपल्या घराच्या छतावर एक अँटिना लावलेला असायचा. आता तो अँटिना आज काय झालेला आहे? कालबाह्य झालेला आहे आणि अँटिनेच्या ऐवजी आता छत्री आलेली आहे, जसं जी TV किंवा समजा डिश TVची छत्री असेल. आणि तो जो ब्लॅक अँड व्हाईट TV होता तो सुद्धा काय झालेला आहे? आता आउटडेटेड झालेला आहे आणि त्याची जागा आता ब्लॅक अँड व्हाईट TV पासून मग नंतर रंगीत TV आला, कलर टेलिव्हिजन आलं, जो बॉक्स होता समजा. मग कलर टेलिव्हिजनची साईज जी आहे ती रिड्यूस झाली, कमी झाली आणि मग तो जो काही TV होता तर त्याच्याऐवजी आता आपण पाहतो की LCD आलेले आहेत, नंतर LED आलेले आहेत किंवा लेटेस्ट टेक्नॉलॉजी 4K TVज आलेले आहेत, जे आपण फक्त भिंतीला लटकून देतो आणि त्याच्यावर आपण चांगल्या क्वालिटीचं चित्र पाहतो. सो वी कॅन सी द ब्लॅक अँड व्हाईट TV which is used from last 20 to 25 years recent past, but nowadays such type of TV sets are outdated and the color or LED TV replaced by those black and white TVs, or the antenna is outdated nowadays and we use the dish TV. आता आपण जो अँटिना होता दूरदर्शनचा तो जाऊन आता आपल्याकडं डिश TV किंवा जी TV किंवा एअरटेल असेल ते ती छत्री आलेली आहे. फाइंड एन एक्झाम्पल ऑफ आउटडेटेड डिव्हाइसेस. तर अशा पद्धतीनं जे काही वर्षापूर्वी वापरात होते परंतु सध्या ते वापरात नाही आहेत, जसं की टेप रेकॉर्डर आहे किंवा कॅसेट्स आहेत किंवा अगोदर CD प्लेयर्स होत्या पण आता CD प्लेयर्स नाही आहेत. आपल्या मोबाईल्समध्ये किंवा आपल्या TVमध्ये वेगवेगळे ॲप आलेले आहेत आणि त्या ॲपच्या माध्यमातून आपण पेन ड्राईव्हचा उपयोग करून गाणे असतील किंवा मेमरी कार्डचा उपयोग करून चित्रपट, गाणे यांचा हे पाहण्यासाठी आपण त्याचा उपयोग करत आहोत. फाइंड एन एक्झाम्पल ऑफ आउटडेटेड डिव्हाइसेस वर्ड्स फ्रॉम द लिस्ट गिवन हिअर. थिंक ऑफ अदर एक्झाम्पल्स ऑन युअर ओन. तर या ठिकाणी एक लिस्ट दिलेली आहे. त्या लिस्टमध्ये जे आउटडेटेड झालेले डिव्हाइसेस आहेत किंवा वर्ड्स आहेत तर ते आपल्याला शोधायचे आहेत. क्लासिफाय. क्लासिफाय म्हणजे काय? वर्गीकरण करणे. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी, लिसन केअरफुली अँड राईट ईच वर्ड इन द अप्रोप्रिएट कॉलम ऑर कॉलम्स. लिसन. लिसन म्हणजे श्रवण करणे आणि हिअर म्हणजे काय? ऐकणे. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज टू वर्ड्स, हिअर अँड लिसन? द मीनिंग ऑफ हिअर इज without paying any attention.
The sounds came and we recognize those sounds. This activity is called hear. आपण जर शांत, आपण शाळेत असो किंवा आपण घरी असो आणि जर तुम्ही डोळे बंद केले तर तुमच्या असं लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी, आवाज आपल्या कानावर येत असतात. मग तो पक्ष्यांचा आवाज असेल, वाहनांचा आवाज असेल, आपल्या बाजूला कोणतरी बोलत असेल, तर असे वेगवेगळे ध्वनी किंवा वेगवेगळे आवाज आपल्या कानावर सहज येत असतात आणि ते आवाज ऐकण्यासाठी आपण जाणीवपूर्वक लक्ष देत नाही किंवा तसा प्रयत्नही करत नाही. तर सहज आपल्या कानावर जे आवाज येतात, आपण जे ऐकतो, तर ती क्रिया म्हणजे हिअर. आणि मग लिसन म्हणजे काय? वी हॅव टू पे अटेन्शन फॉर अंडरस्टँड और अंडरस्टँडिंग. समजून घेण्यासाठी लक्षपूर्वक किंवा जाणीवपूर्वक ज्यावेळेस आपण लक्ष देऊन एखादी गोष्ट ऐकतो आणि ती समजून घेतो, तर या क्रियेला श्रवण करणं असं म्हटलं जातं. वी कॅन सी अन एक्झाम्पल. आपण वर्गामध्ये आहात आणि वर्गामध्ये असताना समोर सर शिकवत आहेत तुम्हाला समजून, आणि आपल्या आजूबाजूला कोणतरी बोलत आहे हळूहळू, आणि जर आपणाला आपण काय करतो, मग जे बोलत आहेत त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करून सर जे शिकवत आहेत त्या गोंगटामध्ये सुद्धा किंवा त्या आवाजामध्ये सुद्धा सरांच्या आवाजाकडे आपण लक्ष देतो आणि तेच समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सर समोर शिकवत असताना आपण जाणीवपूर्वक आपण आपलं लक्ष, आपलं अवधान एकाग्र करून आपण त्यांच्या शिकवणच समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जाणीवपूर्वक बाजूला किंवा आपल्या बाजूला जे काही मुलं बोलत असतील तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो किंवा ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो. मग लिसनिंग म्हणजे काय? टू हिअर बाय गिव्हिंग आवर अटेन्शन फॉर अंडरस्टँडिंग. समजून घेण्यासाठी लक्ष देऊन ऐकणे म्हणजे लिसन. वी कॅन से लर्निंग इज अन आउटकम ऑफ युअर अटेन्शन. तुमचं शिकणं हे तुमच्या एकाग्रतेवर अवलंबून असतं. तुम्ही किती एकाग्र होता, तुम्ही किती लक्ष देता, तुम्ही किती अवधान देता, त्याच्यावर तुम्हाला समजेल आणि तुम्हाला किती शिकता येईल हे अवलंबून असतं. फॉर दॅट रिझन वी हॅव टू पे अटेन्शन while watching this video also. If you pay full attention you can understand this lesson. हा व्हिडिओ पाहत असताना सुद्धा तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्हाला ते व्यवस्थित समजण्यास मदत होईल. लिसन केअरफुली. केअरफुली, व्हॉट इज मीन बाय केअरफुली? केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. लिसन केअरफुली अँड राईट ईच वर्ड इन द अप्रोप्रिएट कॉलम और कॉलम्स. कॉलम म्हणजे जे काही इथं भाग दिलेले आहे, आणि अप्रोप्रिएट म्हणजे काय? योग्य. तर खाली दिलेले शब्द व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका आणि तो शब्द कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो हे पहा. इथं 3 कॅटेगरी दिलेल्या आहेत तुम्हाला. अँसियंट. अँसियंट म्हणजे काय? प्राचीन. आपण इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला माहिती आहे प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड. आधुनिक म्हणजे काय? सध्याच, ज्यावेळेस मग वैज्ञानिक प्रगती झाली, औद्योगिक क्रांती झाली आणि त्यानंतरचा कालखंड, किंवा सध्या जे मॉडर्न एज आहे ज्याला म्हणू आपण, तर ते. तर अँसियंट म्हणजे प्राचीन, मॉडर्न म्हणजे सध्याचा, आणि फ्युचरिस्टिक. फ्युचर म्हणजे भविष्य, भविष्य म्हणजे येणारा काळ. तर फ्युचरिस्टिक म्हणजे येणाऱ्या काळामध्ये काय घडेल. तर प्राचीन कालखंडामध्ये काय होतं, सध्या काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय असेल. या ठिकाणी मी काही एक्झाम्पल दिलेले आहेत. तर अँसियंटमध्ये व्हील्स म्हणजे चाकं, बुलॉक कार्ट्स बैलगाडी, हॉर्स ड्रॉन घोडागाडी, हॉर्स ड्रॉन कॅरेजेस टांगा. टांगा माहिती आहे आपण चित्रपटामध्ये वगैरे पाहत असतो, घोडा असतो आणि पाठीमागं टांगा असतो. म्हणजे जर तुम्ही जुने चित्रपट पाहिले तर त्याच्यामुळे तुम्हाला घोडागाडी दिसून येईल. ॲक्सेस. ॲक्सेस मीन्स कुऱ्हाड. अर्दन स्टोव्ज म्हणजे घासलेटवर चालणारे जे स्टोव्ह होते, रॉकविलवर चालणारे, तर त्याला अर्दन स्टोव्ज असं म्हणूया आपण. मॉडर्नमध्ये पाहूया आपण बायसिकल्स, स्कूल, रोबोट्स, शिप्स, टायर रोड्स, ETC मीन्स अशा पद्धतीने. आणि फ्युचरिस्टिक म्हणजे काय? फ्लाइंग कार्स. फ्लाइंग कार्स म्हणजे काय? उडणाऱ्या कार. आता सध्या ज्या कार्स आहेत, जी वाहनं आहेत, ती रस्त्यावर चालतात, धावतात, परंतु येणाऱ्या काळामध्ये जसे एरोप्लेन्स वरी उडतात तशा पद्धतीनं ज्यावेळेस आवश्यकता असेल त्यावेळेस ती वाहन आकाशामधून किंवा हवेतून म्हणजे उडत जाईल,
आणि जिथं रोड असेल तिथं रोडवर पण चालेल, म्हणजे 2 in 1 अशा पद्धतीनं. स्पेसशिप्स म्हणजे अंतराळयान. सो सी इच वर्ड्स. बायसिकल मीन्स सायकल, जे आपण सध्या वापरतो. सो मॉडर्न. बुलेट ट्रेन्स. तर बुलेट म्हणजे काय, तर बंदुकीची गोळी. तर बंदुकीची गोळी जेवढ्या वेगामध्ये जाते तेवढ्या वेगामध्ये धावणारी जी ट्रेन आहे, ज्या ट्रेनचा वेग हा खूप जास्त असतो, स्पीडी ट्रेन्स ज्याला म्हणू आपण, त्याला बुलेट ट्रेन्स असं म्हटलं जातं. सध्या आपल्याकडे प्रोजेक्ट चालू आहे पहा महाराष्ट्रामध्ये, मुंबई ते गुजरात, अहमदाबाद. तर हे 2 शहरं बुलेट ट्रेननं जोडण्यासाठीचा प्रोजेक्ट सुरू आहे. तर बुलेट ट्रेन्स म्हणजे काय, खूप वेगामध्ये धावणारी ट्रेन, आगगाडी. तर ती मॉडर्न आहे सध्या. स्कूल, सध्या आपण शाळेमध्ये जातो किंवा शाळेची सेटिंग आहे, दिस इज ऑल्सो मॉडर्न. इन एन्शियंट टाइम वी कॅन सी देर आर नो स्कूल्स. द चिल्ड्रेन लर्न फ्रॉम गुरुकुल्स और आश्रम सिस्टम्स. प्राचीन कालखंडामध्ये आपण पाहतो की गुरुकुल किंवा आश्रम व्यवस्था होती, मुलं गुरुकुळं जायचे शिकायला. परंतु सध्या आता प्रत्येक गावामध्ये काय आहे, शाळा आहे. सो स्कूल. व्हील्स म्हणजे काय, चाक. आपण पाहतो, आपण जर मानवी संस्कृतीचा अभ्यास करत असाल किंवा आपण जर प्राचीन कालखंडामध्ये पाहिलं, तर ज्यावेळेस चाकाचा शोध लागला त्यावेळेसपासून मानवी जीवनाला गती प्राप्त झाली. म्हणजे जे दळणवळण आहे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची जे अंतर आहे, तर ते जास्त अंतर कमी वेळेमध्ये कापलं जाऊ लागलं आणि दळणवळणाच्या जी काही साधनं आहेत ती साधनं विकसित झाली. सध्या तर आपण पाहतो वाहनं आहेत किंवा वेगवेगळी साधनं या दळणवळणासाठी वापरली जातात. तर व्हील्स. रोबोट्स म्हणजे काय, यंत्रमानव. मोठमोठ्या कंपन्यामध्ये आज रोबोट्सचा उपयोग केला जातो. दिस इज ऑल्सो द मॉडर्न. फ्लाइंग कार्स, ॲज आय टोल्ड जस्ट नाव. फ्लाइंग कार्स म्हणजे उडणारी वाहनं किंवा कार्स. दॅट विल बी फ्युचरिस्टिक. बुलॉक मीन्स ऑक्स म्हणजे काय, बैल ज्याला म्हणूया आपण. बुलॉक कार्ट्स म्हणजे बैलगाडी. आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो बैलगाडीला 2 बैल जुंपलेले असतात आणि मग त्या बैलगाडीमध्ये धान्याची पोते वगैरे किंवा इतर सामान शेतातून घरी किंवा घरीहून शेतामध्ये नेण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. हॉर्स ड्रॉन कॅरेजेस किंवा हॉर्स ड्रॉन म्हणजे घोड्यानं ज्या ठिकाणी बैलाच्या ऐवजी घोडे जुंपले जातात, तर घोडागाडी ज्याला म्हणूया आपण किंवा टांगा म्हणूया. टांगा म्हणजे थोडं काही वर्षापूर्वी शहरामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी टांग्याचा उपयोग केला जायचा. आपण जर शोले हा चित्रपट पाहिला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा टांगा दाखवलेला आहे. Nowadays we use taxis or rickshaws instead of टांगाच. टायर रोड्स कॅरेजेस. टायर रोड म्हणजे काय, कच्चा रस्ता आणि पक्का रस्ता, जसे की डांबरी रस्ता आहे किंवा सध्या आता हायवेज सिमेंट रस्ते आहेत, तर ते झाला टायर रोड्स. होमवर्क म्हणजे जो तुम्हाला घरी अभ्यास दिला जातो तर तो. शिप्स म्हणजे जे समुद्रामध्ये दळणवळण करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी किंवा माल वाहतूक करण्यासाठी जे जहाज असतं तर त्याला शिप्स असं म्हणतो आपण. स्पेस म्हणजे अंतराळ किंवा अंतरिक्ष किंवा अवकाश. शिप म्हणजे काय, तर जहाज. तर शिप्स म्हणजे काय, अंतराळातील जहाज किंवा अंतराळयान. एरोप्लेन्स, विमान. कॉम्प्युटर्स, नावडेज वी यूज कॉम्प्युटर्स ऑल ओव्हर. टेलिव्हिजन म्हणजे दूरदर्शन. आता सध्या आपण वापरतो. काही वर्षापूर्वी टेलिव्हिजन नव्हतं, पण सध्या आपण आता टेलिव्हिजन वापरतो. कॅमेरा म्हणजे फोटो वगैरे काढण्यासाठी कॅमेरा असायचा किंवा आपण फोटो स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढले जायचे किंवा लग्न समारंभ किंवा इतर समारंभामध्ये आजही आपण काय करतो, व्हिडिओ शूटिंग करतो किंवा फोटो काढतो. परंतु आता मोबाईल फोन्स आलेले आहेत आणि मोबाईलचाच कॅमेरा आपण फोटो काढण्यासाठी वापरतो. म्हणजे आता हळूहळू तो कॅमेरा जो आहे, तो जो जुना कॅमेरा होता तो आउटडेटेड झालेला आहे आणि आपण आता जास्त मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा उपयोग करतो. फ्लॉपी डिस्क असायच्या अगोदर, परंतु आता सध्या हार्ड डिस्क आलेली आहे आणि मेमरी कार्ड आलेले आहे. विंड म्हणजे वारा आणि विंड मिल्स म्हणजे पवनचक्की. आपण जर डोंगराळ भागामध्ये गेला तर वीज तयार करण्यासाठी म्हणजे जी पवन ऊर्जा आहे
त्या पवन म्हणजे वारा, तर पवन ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करण्यासाठी या विंड मिल्सचा उपयोग केला जातो. आपण जर सह्याद्रीकडे वगैरे गेलात, कोल्हापूरकडे वगैरे जाऊ लागला, तर तुम्हाला मग रस्त्यामध्ये डोंगराळ भाग सुरू झाला की तुम्ही त्या विंड मिल्स पाहू शकता. ॲक्स म्हणजे कुऱ्हाड, लाकडं वगैरे तोडण्यासाठी, वृक्ष तोडण्यासाठी कुऱ्हाडीचा उपयोग केला जायचा. परंतु आता ते झाडं किंवा वृक्ष तोडण्यासाठी सुद्धा मशीन्स आलेले आहेत, कटर्स आलेले आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ, तुम्ही जो हा व्हिडिओ पाहत आहात, तर तुम्हाला माझा आवाज ऐकू येतो म्हणजे तो ऑडिओ आहे. आणि व्हिडिओ म्हणजे तुम्ही चित्र पण पाहत आहात, तर तो झाला व्हिडिओ. तर ऑडिओ व्हिडिओ गॅजेट्स. अर्थ मूव्हर्स, अर्थ म्हणजे पृथ्वी, पण या ठिकाणी अर्थ म्हणजे सॉइल, माती. तर अर्थ मूव्हर्स म्हणजे आपण JCB, पोकलेन हे जे पाहतात, तर हे अर्थ मूव्हर्स आहे. म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर ते एका ठिकाणची माती दुसऱ्या ठिकाणी टाकतात किंवा तो खणण्याचं सुद्धा काम करतात. मोडर मीन्स तोफा. जुन्या काळामध्ये किंवा अगोदरच्या कालखंडामध्ये आपण जर शिवाजी महाराजांचा इतिहास वगैरे पाहत असाल, तर त्यामध्ये तुम्हाला ती जी लढाई असायची, त्या लढाईमध्ये मग ते उंट, घोडे, तलवारी, भाले, त्याच्यासोबत त्या तोफा सुद्धा वापरल्या जायच्या. परंतु आता तोफांची जागा ही रणगाडे, मिसाईल्स यांनी घेतलेली आहे. अँड पेस्टल म्हणजे मुसळ, केरात मुसळ गेलं असं म्हणतो आपण. किंवा जे काही आपल्या घरी म्हणजे ग्रामीण भागामध्ये अजूनही समजा उखळ असतं किंवा खलबत्ता असतं, तर ते कूट करण्यासाठी किंवा चटणी बनवण्यासाठी किंवा मिरच्या बारीक करण्यासाठी त्या खलबत्त्याचा उपयोग केला जातो. तर खाली एक पाटा असतो आणि वर एक ते भाता असतो. किंवा उखळ असेल तर लोखंडाचं उखळ किंवा दगडाचं उखळ असेल तर एक थोंब्या असतो लोखंडाचा, एक थोडंसं म्हणजे एक साधन असतं की जे त्या उखळामध्ये मारून ते उखळातील साहित्य बारीक केलं जातं. तशाच पद्धतीनं जे लाकडाचं आणि मोठं असायचं तर त्याला मुसळ असं म्हटलं जातं. तर हे मुसळ असेल किंवा तो भाता असेल खलबत्त्यामधला किंवा ठोंब्या असेल, तर हे आता आउटडेटेड झालेले आहे हळूहळू, आणि याची जागा ही मिक्सरने घेतलेली आहे. कॅसेट आपण पाहतो, टेप रेकॉर्डर होता अगोदर, तर त्या टेपमध्ये ती कॅसेट टाकली जायची आणि ती कॅसेट मग तो टेप चालू करून आपण म्युझिक वगैरे, गाणे वगैरे ऐकायचे. परंतु आता ही कॅसेट सुद्धा आउटडेटेड होत झालेली आहे. तर याच्याऐवजी आपण आता मेमरी कार्ड किंवा आपल्या फोनमध्ये सुद्धा म्युझिक ॲप आहेत आणि आपण म्युझिक त्या फोनच्याच माध्यमातून ऐकतोय. ब्रशेस, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश आपण दररोज सकाळी उठल्यानंतर ब्रश करत असतो. हॉट एअर बलून म्हणजे मोठे फुगे असतात, त्याच्या खाली एक जाळ असतो, तर ती गरम हवा ज्यावेळेस त्या फुग्यामध्ये जाते तर ती हवा हलकी होते आणि त्यामुळं मग ते बलून आकाशामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मग 1-2 व्यक्ती त्याच्यामध्ये बसून प्रवास करतात. तर हॉट एअर बलून्स. टेलिफोन, अगोदर टेलिफोन होता पहा, की जो रिसिव्हर असायचा, ते बटणं वगैरे असायचे, जो की वायरला कनेक्ट असायचा, लँडलाईन फोन ज्याला म्हणतो आपण, की जो आपण रिसिव्हर उचलून कानाला लावायचा. परंतु आता टेलिफोनची जागा मोबाईल फोननी घेतलेली आहे आणि वायरलेस मोबाईल फोन्स असल्यामुळं आपण आपल्या खिशामध्ये ठेवून आपल्यासोबत ते घेऊन जातो. मोबाईल फोन्स मॉडर्न, टेलिफोन जे आहे ते एन्शियंट होतं समजा. हेडफोन्स, आपण गाणे वगैरे ऐकण्यासाठी कानामध्ये ते 2 इयरबड्स लावतो, हेडफोन्स आहेत. ब्लूटूथ फोन्स आहेत आता. बुक्स, पुस्तके. नोटबुक्स, वह्या. टेस्ट्स, आपण शाळेमध्ये जे काही चाचण्या वगैरे देतो पेपरवर, कदाचित येणाऱ्या काळामध्ये ते पेपर बंद होतील आणि आपण आपल्या मोबाईलवर किंवा जे ऑनलाईनच टेस्ट वगैरे सुद्धा आजही आपण देतोय. व्हॅक्यूम क्लीनर, आपण घरामध्ये स्वच्छता करण्यासाठी झाडूचा उपयोग करतो सफाई करण्यासाठी, परंतु शहरामध्ये किंवा श्रीमंत व्यक्तींच्या घरी हे व्हॅक्यूम क्लीनर असतं, की ते एक प्रकारची मशीन आहे की ते फक्त आपण फिरवली की जी फरशी किंवा जे काही फ्लोअर आहे त्या फ्लोअरवरची सर्व घाण ते शोषून घेते किंवा ओढून घेते. बॉल पेन्स, अगोदर फाउंटन पेन होते, पत्तीचे किंवा शाईचे पेन म्हणूया, त्याच्यानंतर बॉल पेन आले आणि आता जे आपण पेन वापरतो ते जेल पेन आहे. सोलर लॅम्प म्हणजे काय, तर सौर ऊर्जेवर चालणारा दिवा.
अर्धन स्टोव्ज म्हणजे घासलेटवर चालणारा जो स्टोव्ह होता, ज्याच्यामध्ये आपण रॉकेल टाकायचो आणि पंपनं हवा मारल्यानंतर मग ते चालू व्हायचं आणि मग ते स्वयंपाक करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करायचा. तर ते आता बंद झालेलं आहे जवळजवळ आणि त्याच्याऐवजी आपण गॅसची शेगडी वापरतो किंवा ओव्हन वापरतो. इलेक्ट्रिक लॅम्प्स म्हणजे विजेवर चालणारा दिवा. कॅन्डल्स, वॉटर अँड इथं 2 शब्द राहिलेत. अम्ब्रेला म्हणजे काय? छत्री. वॉटर ऑन टॅप, अगोदर आपण पाणी जे आहे ग्रामीण भागामध्ये ते ओढ्याचं, नदीचं किंवा तलावाचं किंवा एखाद्या विहिरीवरून पाणी आणलं जायचं. परंतु आता आपण पाहतो की प्रत्येकाच्या घरापर्यंत नळ योजना आलेली आहे आणि आपण त्या नळाला पाणी आल्यानंतर ते पाणी आपण घरामध्ये वापरासाठी वापर करतो त्याचा. सो वॉटर ऑन टॅप म्हणजे नळाचं पाणी किंवा नळाद्वारे येणारं पाणी. त्यानंतर कॅन्डल्स म्हणजे काय? मेणबत्ती. फॅन म्हणजे पंखा. एअर कंडिशनर्स, ज्याला आपण AC म्हणतो, म्हणजे वातानुकूलित व्यवस्था, की तुमच्या रूमचं किती टेम्परेचर असलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये मग ते थंड, मग जर हिवाळा असेल, जास्त थंडी असेल तर मग ते थंडी कमी करण्यासाठी मग ते हीटर लावलं जातं. सो एअर कंडिशनर म्हणजे काय? तर वातानुकूलित यंत्र. ग्रामर, व्याकरण. जिओग्राफी म्हणजे भूगोल, दॅट इज द नेम ऑफ अ सब्जेक्ट. आणि बायोलॉजी मीन्स जीवशास्त्र आणि मायक्रोबायोलॉजी मीन्स सूक्ष्म जीवशास्त्र. सो आय होप you can understand these words. Please do this activity in your notebook after watching this video complete. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण ही ॲक्टिव्हिटी तुमच्या नोटबुकमध्ये पुस्तकाच्या माध्यमाने करून घ्या. The second activity, listen to the pronunciation of these words. Pronunciation. What is mean by pronunciation? Pronunciation means उच्चार. तर या शब्दांचे उच्चार व्यवस्थित किंवा काळजीपूर्वक श्रवण करा किंवा ऐकून घ्या. अँड प्रॅक्टिस मीन्स सराव करणे. प्रॅक्टिस सेईंग देम प्रॉपरली युअरसेल्फ. प्रॉपरली म्हणजे योग्य पद्धतीने. तर या दिलेल्या शब्दांचे उच्चार व्यवस्थित लक्षात घ्या आणि त्याचा सराव तुम्ही योग्य पद्धतीने करून घ्या. द फर्स्ट वर्ड इज ग्रँडफादर. तर ग्रँड आणि फादर हे 2 शब्द एकत्रित केलेले आहेत. तर फादर रचा उच्चार नाही. शेवटी जर र आलेला असेल कोणत्याही शब्दाच्या आणि त्याच्या अगोदर स्वर असेल तर त्या रचा उच्चार होत नाही. तर अगोदरचा जो स्वर आहे तोच स्वर्ग दीर्घ स्वरूपामध्ये उच्चारला जातो. ग्रँडफादर, जसं की आर म्हणतो आपण, तर आर नाही त्याचा उच्चार, ARE, आर असा उच्चार आहे. तसंच या ठिकाणी ग्रँडफादर. नेक्स्ट वर्ड इज जिओग्राफी. आपण जिओ फोन म्हणतो ना, ग्रा आणि फी. जिओग्राफी मीन्स भूगोल. नेक्स्ट वर्ड इज सॅटिस्फॅक्टरी. शब्दांचा उच्चार करत असताना इफ वी डिवाइडेड दॅट वर्ड इन अ सिलॅबल इट विल बी हेल्पफुल टू प्रोनाउन्स दॅट वर्ड प्रॉपरली और अप्रोप्रिएटली. आपण जर शब्द अवयवामध्ये विभागला आणि त्याचा जर व्यवस्थित उच्चार केला तर त्या शब्दांचा, म्हणजे जे मोठे शब्द असतात त्या मोठ्या शब्दांचा उच्चार आपल्याला व्यवस्थितपणे करायला सोपं जातं. आता हा सॅटिस्फॅक्टरी शब्द पहा. सॅटिस्फॅक्ट आणि टरी. सॅटिस्फॅक्टरी. पुढचा शब्द आहे सुपरियर. आपण सुपर म्हणतो, सुपर म्हणजे छान, तर सुपरियर मीन्स सर्वश्रेष्ठ. बेचा, दिस इज अ पर्टिक्युलर वर्ड. आणि द लास्ट वर्ड नॉनचलांटली. नॉन म्हणतात, तर तो वेगळा सिलॅबल आहे. नॉनचलांटली. द pronunciation of this word is nonchalantly. So the first one is grandfather,
Second one is geography. Third one is satisfactory. Next one is superior. Next one is pronouncing, becha and nonchalantly. I hope you understand the pronunciation of these words. Now we will stop here. The remaining part of this lesson we will see in our next part. Thank you for watching. To be continuing next part. Till then, goodbye. We will meet soon in our second part of this lesson.